पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता कळलं तुम्हाला आपण कुठे आलो आहोत? ओळखा तरी. ओळखलं आपण कुठे आलो आहोत? आपण आलो आहोत श्री क्षेत्र देहू इथे. आणि आपल्या बरोबर आहेत रामकृष्ण हरी. मी प्रदीप दराडे, वारकरी संप्रदायाचा उपासक आणि मृदंग सेवक. आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र देहू या नगरीमध्ये. आपण आज पाहणार आहोत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान. तुकाराम महाराजांच्या साधनेला प्रभावित होऊन विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं स्वयंभू मूर्ती मंदिर. अरे वा. त्यानंतर आपण शिळा मंदिर पाहणार आहोत. त्यानंतर आपण वैकुंठ गमन स्थान पाहणार आहोत. आणि वारकरी संप्रदायाचे एक लोकप्रिय कीर्तनकार आहेत आदरणीय श्री ईश्वर महाराज शिंदे. अरे, या भूमीविषयी आपल्याला ते सविस्तर माहिती देतील. आजच्या व्लॉग मध्ये आपल्याला मागे येणारे भरपूर आवाज येतील, त्यासाठी क्षमस्व. कारण की अधिक महिना आहे. अधिक मासामध्ये भरपूर लोकांची इथे वर्दळ असते. आणि त्याचबरोबर आम्ही आमचा जे काही प्रवास असणार आम्ही याच्यामध्येच आज आपण कॅप्चर करणार आहोत. तर चला भेटूया आपले पुढच्या पाहुण्यांना. नमस्कार ईश्वरजी. हे ते देवग्राम ज्यामध्ये तुकोबरायांच्या चौथ्या पिढीच्या जे काही वंशज आहेत त्यांनी जी पांडुरंगाची आणि स्वयंभू रुक्मिणी आईसाहेबांची जी मूर्ती आणली ती इथं प्रतिष्ठापना झाली. तेच हे मंदिर देवग्रामामध्ये आहे. आपण इथे पोहोचलो. मंदिरात आत जाताच एक वेगळा अनुभव आला. अधिक मासात या मंदिरात लोकांची दुप्पट गर्दी असते. तरीसुद्धा टाळ, मृदंग, भजनांचा आवाज, मन इतकं शांत होतं हे इथे येऊनच कळलं. मंदिराचे कोरीव काम, जपलेली संस्कृती, नवी जुनी पिढी एकत्र येऊन माऊलीचा गजर करत होती. आणि असं म्हणतात ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते इथे येऊन माऊलीच्या दर्शन घेऊ शकतात. त्यात मला पण माऊलींच्या दर्शन घेता आलं. हेच खरं माझ्यासाठी भाग्य होतं. त्याचबरोबर जगात सर्वात मोठा संत तुकारामांचा फेटा पण या मंदिरात आहे. आणि त्यांनी रचलेले अभंग पण इथेच बघू शकता. आमचा पुढचा प्रवास संत तुकाराम महाराज यांच्या राहत्या घराकडे केला. नाथ संप्रदायाच्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जे जगद्गुरु तुकोबाराय, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश अशा असणारे त्यांचं जन्मस्थान हेच आहे. त्या मंदिरामध्ये आपण पदार्पण केले. संत तुकोबारायांच्या ज्या काही पत्नी आहेत त्या जिजामाता, त्यांचं हे निवासस्थान, त्यांचं हे मंदिर. ह्या परिसरात फिरताना मन खूप शांत होतं. पण त्याचबरोबर मनात एक कुतूहल होतं, ते या झाडाबद्दल. या ठिकाणाबद्दलची माहिती सांगा. आपण प्राप्तस्थळी म्हणजे तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन ज्या ठिकाणी झालं ते नांदुरकी वृक्ष, त्या ठिकाणी आपण प्राप्त झालेलो आहोत. सांगायचे म्हटलं तर या मृत्यूलोकाच्या नियमानुसार प्रत्येक विशेषतेने मनुष्य जन्माला आलेल्या प्राण्याला इथं देह ठेवावा लागतो. परंतु तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागे ते दिव्य लोकासी नेली. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. हे मनुष्य जन्माला येऊनही मुक्त स्वरूप ज्याला म्हणतात, कैवल्य स्वरूप ज्याला म्हणतात, मोक्ष स्वरूप ज्याला म्हणतात, जी अवस्था आहे, ही जी पात्रता आहे, त्या पात्रतेला, त्या अवस्थेला तुकोबारायांनी हा सद्य वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणाहून झालेला आहे. अशा ठिकाणी आपण प्राप्त झालो.
जरी या नदीमध्ये झाडापानांनी जागा घेतली असेल तर विचार करा ना, जेव्हा अभंग गाथा इथे बुडवल्या गेल्या असतील तो दृश्य कसा असेल. जरी मी त्या काळाची साक्षीदार नव्हते, पण त्या पानांना बघून अभंग गाथा कसे तरंगले असतील याचा अनुभव घेतला. आत्ता जसं आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांची इथे पोथी बुडवल्या गेल्यात, तसं त्यांचं कार्यही होतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांनी केलेलं कार्य, त्यांची इतके महान जे कामं आहेत ते आजच्या महाराष्ट्राने किती आत्मसात करावा किंवा आजच्या पिढीने त्या गोष्टींना घेऊन आपलं पुढचं आयुष्य कसं घेऊन जावं ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल? आजची तरुण पिढी म्हटलं तर चालू कालावधीमध्ये तरुण पिढीचा विषय काय झालाय, संयम हा पूर्णतः संपून गेलेला आहे. पेशन्स नावाची गोष्टच राहिली नाही तरुण पिढीला. तुकोबाराय म्हणतायत, व्यसनाधीनता असो, एखादी लुजनेस असो, एखादी माघार घेण्याची प्रक्रिया असो, एखाद्या साध्याचे निश्चित असताना संघर्ष चालू असताना पिढीने एक घ्यावं. की तुकोबाराय म्हणतात, जीवनाच्या संघर्षामध्ये कधी प्रतिकूलता येईल, प्रतिकूलता आली तरी त्यांनी माघार घेऊ नये. कारण त्याचा अभ्यास जर केला आणि त्यावर ठाम निर्णय घेऊन निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळं, तुकोबारायांचं प्रमाण आहे. एक नाही दुसरं प्रमाण मी देतो. जसं की ओलं मूळ हे किती नाजूक असतं, ओलं मूळ झाडाचं छोटं मूळ असतं आणि भेदकता खडकामध्ये किती भेदकता असते. अखंड खडक फोडण्याची क्षमता जर ओलं मूळ करत असेल, जसं की प्रमाण आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, तुकोबारायांचं प्रमाण आहे. तर आजच्या पिढीनं हा संदेश घ्यावा की दोरे चिरा कापे पडिता काचणी, हे तुकोबारायांचं मी तिसरं प्रमाण देतोय. दोरीनं जर आता चिरा म्हणजे दगड हा दोरीनं कापल का बरं? तरीही दोरे जर एकाच ठिकाणी जर अनेक दोरे जर एकत्र आल्या आणि त्याची प्रोसेस जर झाली तर पहिलं जसं की आपली मूठ असायची पाण्याची शेतामध्ये, त्या मोठीला जो चिऱ्यावर जो काही दोरा वापरला जायचा, म्हणजे जो काही कासरा वापरला जायचा, त्याच्या घर्षणाने तो चिरा कापून निघायचा. एवढा कठीण असणारा खडक, कठीण असणारा दगड किंवा असाध्य ते साध्य करीत असाय. कारण अभ्यास तुका म्हणे. जर सांगायचं म्हणलं तर आजच्या पिढीची, आजच्या तरुणाची, आजच्या भारताच्या युवाची जी काही अवस्था झालेली ती व्यसनाधीनतेमुळे आहे. त्यांच्या ठिकाणी पेशन्स म्हणजे संयम न राहिल्यामुळे आहे. यातून जर बाहेर निघायचं म्हटलं तर संत विचारच या जगाला पूरक आहेत, समर्पक आहेत आणि तेच या जगाला, या युवा पिढीला तारू शकतात. सांगायचं म्हणलं तर असाध्य ते साध्य करीत असायचं. कारण अभ्यास तुका म्हणे. पण आता पुण्यामध्ये आहोत, पुण्यामध्ये देहू आहे, पण देहू हे नाव कसं पडलं? सांगायचं झालं तर जे काही वंश परंपरा आहे तुकाराम महाराजांचे, तुकाराम बोलोबा मोरे, 16व्या शतकामध्ये ज्यांचा, म्हणजे 16व्या शतक झाल्याच्या नंतर 1608 मध्ये ज्यांचा जन्म झाला, त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, 8व्या पिढीतील मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे त्यांच्या पिढीवतच, त्यांच्या परंपरेगतच वारकरी घराण्यातील होते. जे काय 11व्या शतकामध्ये माऊलींची वंशावळी आली, संत चरित्राची, संत परंपरेची, त्या निमित्ताने त्याच अनुषंगाने विश्वंभर बाबांना साक्षात भगवंताचा अनुग्रह झाला की मी तुमच्या शेतामध्ये मी स्वतः आईसाहेब रुक्मिणी सोबत वास्तव्यास आलेलो आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी. तुमची भक्ती पाहून ते तुम्ही तिथून मूर्ती माझ्या काढा आणि तुमच्या प्राण प्रतिष्ठा जिथे करायची तिथे करा. तिथून विश्वंभर बाबाच्या अनुग्रहामुळे विश्वंभर बाबा शेतात आले. त्यांनी त्या मूर्तीची जागा खणून काढली. त्यानंतर तिथं साक्षात स्वयंभूय भगवान पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी आईसाहेबाची मूर्ती त्यांना मिळाली, प्राप्त झाली. ती त्यांनी तिथून घेऊन जे आजचं मंदिर आहे आपलं तुकोबारायांचं देहूचं, तिथं स्थानापन्न प्रतिष्ठापना केली. म्हणून या गावचं नाव देहू आहे. आणि याचबरोबर तुम्हाला संतांची भूमी जर ही पाहायची असेल तर नक्की देहूला भेट द्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंद करा. धन्यवाद. रामकृष्ण.